भारतात प्रत्येक 10 आत्महत्यांपैकी 8 आत्महत्या पुरुष करतात। खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या महिलांकडून पुरुषांना भरपाई मिळावी। भारतात पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारासाठी कायदाच नाहीये। या आणि अशा कित्येक बातम्या आपल्या कानावरून जात असतात। बलात्कार, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा यांसारखे शब्द आपल्या कानांवर पडले की हमखास पुरुषानं स्त्रीवर केलेला अत्याचार असंच काहीसं गणित आपल्या डोक्यात असतं। पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कौटुंबिक हिंसाचारापासून ते अत्याचारापर्यंत पुरुषांनाही महिलांकडून त्रास सहन करावा लागतोय। अतुल सुभाषचा बळी अशाच छळातून झालाय। खरंच महिलाही पुरुषांवर अत्याचार करतात का? जर करत असतील तर त्याच्या घटना आणि बातम्या आपल्या कानावर फारशा का पडत नाहीत? कायदा फक्त स्त्रियांच्याच पाठीशी का आहे, त्याचीच ही कायदेशीर केलेली उकल। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। पत्नीकडून होत असणाऱ्या घरगुती हिंसाचाराला कंटाळून बंगळुरूमधील AI इंजिनियर अतुल सुभाषनं आत्महत्या केली। त्याआधी त्यानं तब्बल 1.5 तासाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला। 24 पानांची सुसाईड नोट देखील लिहिली। हा व्हिडिओ अनेकांसाठी डोळे उघडणारा आहे आणि वास्तव देखील तितकंच भीषण आहे। अतुल सुभाषचे हे प्रकरण काय आहे ते थोडक्यात समजून घेऊन आपण त्यानंतर मुख्य मुद्द्याकडे वळूयात। एका मॅट्रोमनी साईटवरून अतुल आणि निकिता यांची ओळख झाली। त्याचं रूपांतर 2019 लग्नात झालं। एका वर्षात मुलगा देखील झाला। मात्र निकिता आणि तिच्या घरच्यांनी पैशांसाठी अतुलला त्रास द्यायला सुरुवात केली। निकिताच्या आईने तब्बल 20 लाख रुपये अतुलकडून घेतले। सोन्यापासून ते कपड्यांपर्यंत निकिता दिवसातून अनेकदा लाखो रुपयांचा खर्च करायची। पण पैशांची मागणी करून देखील अतुलने पैसे द्यायला नकार केला। तेव्हा निकिता त्याला सोडून माहेरी गेली। त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार आणि हुंड्याच्या केसेस दाखल झाल्या। महिन्याला तो 40,000 रुपये मेंटेनन्स पाठवत होताच, पण प्रकरण मिटवण्यासाठी निकिताने 3 कोटी रुपयांची मागणी केली। अर्थात यावर अनेकदा वकिलांशी, पोलिसांशी बोलून देखील आपलं म्हणणं मांडून देखील काही झालं नाही। त्यामुळे त्याच्याकडे शेवटचा पर्याय उरला तो आत्महत्या करण्याचा। पण हे सगळं घडून देखील अतुलवर अन्याय होतोय याचे पुरावे असतानाही त्याला न्याय नेमका का मिळाला नाहीये? तर त्याचं उत्तर भारतीय न्यायव्यवस्थेतच आहे। कौटुंबिक अत्याचार, हिंसाचार आणि बलात्काराचे कायदे भारतात फक्त महिलांसाठीच आहेत। पुरुषांना अशा कोणत्याही कायद्याचं संरक्षण नाहीये। ही फार मोठी शोकांतिका आहे। पुरुष कधी कौटुंबिक हिंसाचाराचे बळी पडू शकतात का, असं मत जर मद्रास हायकोर्टचं असेल तर यावरून आपल्याला या प्रकरणाची भीषणता लक्षात येऊ शकते। खरं तर 2005 मध्ये सरकारने कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी एक कायदा लागू केला, ज्याला कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 किंवा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा 2005 म्हणतात। या कायद्यानुसार कौटुंबिक हिंसाचार म्हणजे केवळ पतीकडून पत्नीला मारहाण करणे आणि तिचा अपमान करणे असा होत नाही, तर पती किंवा त्याच्या कुटुंबाकडून महिलेचा शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक छळ हा देखील कौटुंबिक हिंसाचार आहे। हा पुरुष, आजोबा, वडील, काका, ताऊ, भाऊ, नवरा किंवा मुलगा असू शकतो। हाच कायदा सध्या वैवाहिक स्त्रियांसाठी एक फार मोठं हत्यार बनले। पण यात महिलांनी पुरुषांचा कौटुंबिक हिंसाचार केला तर नक्की काय करायचं याची कोणतीही तरतूद या कायद्यात करण्यात आलेली नाहीये। ज्या आर्टिकल 14 मध्ये कायद्याचा समान हक्क सांगण्यात आलाय, त्याच मूलभूत हक्कापासून काही प्रमाणात पुरुषांना वगळण्यात आल्याचा हा प्रकार आहे। बलात्कारासारखा कायदा देखील भारतात फक्त महिलांसाठी आहे। 18 वर्षाखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी पोस्को कायदा आला खरा, पण 18 वर्षांवरील तरुण आणि पुरुषांचं नेमकं काय हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणूनच घरगुती हिंसाचार झाल्यानंतर महिला किमान न्याय मिळवण्यासाठी तरी मोकळेपणाने बोलू शकते, पण पुरुषांसाठी अशी कोणती जागा शिल्लक ठेवण्यात आलेली नाहीये। त्यात पत्नीकडून हिंसाचार होतो हे सांगणं त्यांना कमीपणाचं वाटतं। म्हणूनच ते तसंच सगळं काही सहन करत राहतात आणि शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करतात। थोडक्यात महिलांकडून पुरुषांचा छळ होत असेल तर महिलांइतकेच पुरुषांना अधिकार नसून त्यांच्याकडे केवळ भारतीय दंड संहितेचे 2च पर्याय उरतात। पहिला म्हणजे घटस्फोटासाठी कोर्टात फाईल दाखल करणं, दुसरा म्हणजे पती पत्नी विरुद्ध IPCच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करणं, ज्यामध्ये जीवे मारण्यासाठी धमकी दिल्यास IPCचे कलम 506, मारहाण किंवा हल्ला केल्यास IPCचे कलम 323, शिवीगाळ केल्यास IPCचे कलम 294। एवढंच फक्त पुरुषांच्या हातात असतं। त्यामुळेच अतुल सुभाष सारख्या बऱ्याच घटना घडतात।
सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन आणि माय नेशन संस्था यांच्या एका रिपोर्टनुसार तब्बल 98% विवाहित पुरुष 3 वर्षात किमान एकदा तरी कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जातात। नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार देखील तब्बल 10% महिलांनी आपण पुरुषांवर हात उचलण्याचं मान्य केले। थोडक्यात अन्याय होतोय, मात्र त्याला न्याय हा काही केला मिळत नाहीये। एकतर आपल्याकडे पुरुष स्ट्रॉंग असतात, पुरुषांनी रडायचं नसतं असा एक समज असतो। आपल्यावरती एका महिलेकडून अत्याचार होतोय हे सांगणं त्यांना अवघड बनून जातं, कमीपणाचं वाटतं, त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत। यातून त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं, कायदाही त्यांच्या समोर नसतो, त्यामुळे ते एकटे पडत जातात आणि म्हणूनच पुरुषांनीही या प्रकरणावर मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे। भारतातील सर्व कायदे जेंडर न्यूट्रल बनवण्याची गरज आहे, त्यावर तातडीने संसदेत कायदा केला गेला पाहिजे, तरच कदाचित या प्रश्नाच्या उत्तरांपर्यंत आपण जाऊन पोहोचू। नाहीतर ही कधीच रेकॉर्डवर न आलेली पुरुषांच्या अत्याचारांची यादी अशीच वाढत जाईल। पुरुषांवर अत्याचार होतो का या प्रश्नांवर तुमचं मत काय असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।